नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी आपल्या SCA फॅमिलीमध्ये आपलं स्वागत करतो. विद्यार्थ्यांनो, आज आपण स्टार्ट करणार आहे आपला सहकार हा विषयामधला जो पहिला धडा आहे त्याच्यामधला आपला आजचा जो काही पॉईंट आहे त्या पॉईंटचं नाव आहे सभासदांचे अधिकार. त्यामध्ये मग सभासदांना कसे अधिकार या ठिकाणी असतात ते आपण बघणार आहोत. ठीक आहे. तर पहिला अधिकार आहे सभासदांना भाग प्रमाणपत्र मिळवणे. क्रियाशील सभासदास संस्थेकडून खरेदी केलेल्या भागांचे भाग प्रमाणपत्र मिळवण्याचा, भाग हस्तांतरण करण्याचा व संस्थेत जमा केलेल्या रकमेची पावती मिळण्याचा अधिकार असतो. तर काय अधिकार असतो सभासदांना? पहिला, भाग प्रमाणपत्र मिळवण्याचा, हस्तांतरण करण्याचा आणि जी काही रक्कम भरलेली आहे त्याचा पावती मिळवण्याचा अधिकार या ठिकाणी सभासदांना असतो. तर हा झाला पहिला अधिकार. दुसरा म्हणजे सभेबाबत अधिकार. क्रियाशील सभासदांना सर्वसाधारण सभेची सूचना मिळवण्याचा, सभेत उपस्थित राहण्याचा, चर्चेत भाग घेण्याचा व सभेतील कामकाजात भाग घेण्याचा अधिकार असतो. जर आपण सभासदाचे प्रकार बघितले होते त्यामध्ये आपण क्रियाशील सभासद बघितले होते. तर जे काही आपले क्रियाशील सभासद असतात त्यांना काय अधिकार त्या ठिकाणी दिलेले? सर्वसाधारणपणे सभेची सूचना मिळवण्याचा, सभेस उपस्थित राहण्याचा, चर्चेत भाग घेण्याचा आणि जे काही कामकाज आहे त्याच्यात भाग घेण्याचा, असे वेगवेगळ्या प्रकारचे जे काही अधिकार आहे ते या ठिकाणी सभासदांना असतात. तिसरा अधिकार म्हणजे व्यवस्थापन समितीबाबत अधिकार. व्यवस्थापन समितीवर आपले प्रतिनिधी निवडण्याचा तसेच व्यवस्थापन समितीच्या निवडणुकीसाठी उमेदवार म्हणून निवडणूक लढवण्याचा अधिकार सभासदास असतो. म्हणजे या ठिकाणी व्यवस्थापन समिती जी काही असते त्यामध्ये आपले प्रतिनिधी निवडण्याचा, म्हणजे व्यवस्थापन समितीमध्ये एखादा प्रतिनिधी म्हणून, तसेच व्यवस्थापन समितीच्या जे काही निवडणूक असतात त्यांचा उमेदवार म्हणून निवडणूक लढवण्याचा अधिकार या ठिकाणी सभासदांना असतो. त्यानंतर आहे निबंधकाकडे अर्ज करण्याचा अधिकार. व्यवस्थापन समितीने अधिमंडळाची वार्षिक सर्वसाधारण सभा न बोलविल्यास निबंधकाकडे सभा आयोजित करण्यासाठी अर्ज करता येतो. म्हणजे जर व्यवस्थापन समितीने जर सभा न बोलवली असेल तर त्या कारणास्तव त्यांना सभासदांना निबंधकाकडे सभा आयोजित करण्यासाठी अर्ज करता येतो. तसंच सहकारी संस्थेची चौकशी व्हावी यासाठी सुद्धा सभासदास निबंधकाकडे अर्ज करता येतो. म्हणजे जर संस्थेची काही चौकशी असेल, काही म्हणजे कुठल्याही गोष्टीची अडचण असेल तर सभासद त्या कारणास्तव सुद्धा या ठिकाणी निबंधकाकडे काय करू शकतो? अर्ज करू शकतो. तर आतापर्यंत आपण किती अधिकार बघितले? 4 अधिकार बघितले. भाग प्रमाणपत्र मिळवणे, सभेबाबत अधिकार, व्यवस्थापन समितीबाबत अधिकार आणि निबंधकाकडे अर्ज करण्याचा अधिकार. आता पुढचे 3 अधिकार आपण या ठिकाणी बघणार आहोत. डायग्रामसुद्धा तुम्हाला या ठिकाणी दिलेली आहे. 7 वेगवेगळे अधिकार या ठिकाणी तुम्हाला शिकायचे आहे. पुढचा अधिकार आहे लाभांश वस्तू व सेवा मिळवण्याचा अधिकार. सहकारी संस्थेने देऊ केलेल्या वस्तू व सेवा मिळवण्याचा आणि व्यवस्थापन समितीने जाहीर केलेल्या लाभांश मिळवण्याचा अधिकार सभासदास असतो. म्हणजे जे काही वस्तू व सेवा मिळवणे असेल आणि काही लाभांश असेल तर ते सुद्धा सभासदास या ठिकाणी प्राप्त होते आणि हा अधिकार त्यांना त्या ठिकाणी दिलेला असतो. म्हणजे लाभांश, वस्तू आणि सेवा मिळवणे. वारसाबाबत अधिकार. सभासदाला आपला वारसदार नोंदविणे अथवा वारस नावात बदल करण्याचा अधिकार असतो. म्हणजे सभासद जे काही असतात ते आपला वारसदार या ठिकाणी नोंदवू शकता आणि जर वारसदार पहिल्यापासूनच नोंदवला असेल तर तो जो चेंज करायचा असेल तर नावात बदल करण्याचा, असे हे वारसाबाबत अधिकार या ठिकाणी सभासदांना असतात. आणि इतर काही अधिकार या ठिकाणी सभासदांना असतात. त्यामध्ये मग आहे तुमचं हिशोब पुस्तके, नोंदवह्या पाहणे, सांख्यिकीत प्रती मिळवण्याचा अधिकार. उदाहरणार्थ मग त्याच्यामध्ये उपविधीची प्रत असो, मागील वर्षाचे ताळेबंद पत्रक असो, नफा तोटा पत्रक असो, सभासद नोंदवही असो, सभेचे इतिवृत्त इत्यादी मिळवण्याचा अधिकार या ठिकाणी असतो. तर अशा प्रकारे 7 प्रकारचे अधिकार जे काही आहे ते सभासदांना असतात. जर परीक्षेला प्रश्न आला तर तुम्ही ही पहिली डायग्राम ड्रॉ करायची आहे. त्यानंतर मग तुम्ही पॉईंट वाईज तुम्ही हे व्यवस्थित तुम्ही तुमच्या भाषेमध्ये जरी लिहिलं तरी तुम्हाला परीक्षेला चांगले मार्क त्याच्यामध्ये पडणार आहे. तर आता आपण चालू करणार आहोत आपला पुढचा जो काही पॉईंट आहे तो म्हणजे आपला सभासदांच्या जबाबदाऱ्या. आता अधिकार त्यांना काय हे तर आपण बघितले, पण त्यांच्या स्वतःच्याही
बद्दल काही जबाबदाऱ्या त्या ठिकाणी असतात. अधिकार तर त्यांना दिलेले, पण त्यांच्या स्वतः काही जबाबदाऱ्या सुद्धा त्या ठिकाणी असतात, त्या आपल्याला या ठिकाणी बघायचं आहे. तर आपण बघू आता. पहिली जबाबदारी आहे नियमांचे पालन करणे. तर सहकारी संस्था कायदा, नियम व पोट नियमांचे पालन करण्याची जबाबदारी सभासदांची असते. बरोबर आहे. तुम्ही ज्या काही संस्थेमध्ये आहे त्या संस्थेमध्ये जे काही नियम तुम्हाला ठरवून दिलेले आहे, ती नियमांचे पालन त्या ठिकाणी झालेच पाहिजे, जर तुम्ही त्या संस्थेचे सभासद असेल तर मग सगळ्यात पहिली जबाबदारी म्हणजे सभासदांचे काय आहे का संस्थेची जे काही नियमावली आहे त्या नियमांचे त्या ठिकाणी पालन करणे. दुसरी जबाबदारी म्हणजे देणी देणे. सभासदाने जर राजीनामा दिला तर अगर संस्थेने सभासदाची हकालपट्टी केली तर राजीनामा दिल्याच्या अगर सभासदत्व रद्द झाल्याच्या तारखेपर्यंतची देणी फेडण्यासाठी संस्थेस तो जबाबदार असतो. म्हणजे जर तो राजीनामा दिला असेल किंवा त्याची हकालपट्टी त्या ठिकाणी झाली असेल तर रद्द झाल्याच्या तारखेपर्यंतची देणी फेडण्यासाठी संस्थेत तो काय असतो, जबाबदार असतो. म्हणजे त्या ठिकाणी त्याला काय द्यावं लागते, देणी द्यावं लागते. म्हणजे ज्या दिवशीपर्यंत तो सभासद असेल आणि त्याच्या अगोदरच जर तो हकालपट्टी त्याची होत असेल तर ज्या तारखेपर्यंत तो सभासदत्व म्हणून राहिलेला आहे किंवा ॲग्रीमेंट त्या ठिकाणी जसं झालेलं आहे तर मग त्या तारखेपर्यंतची देणी त्या ठिकाणी सभासदाला देणे ही त्याची त्या ठिकाणी काय असते, जबाबदारी असते. तिसरं म्हणजे भागधारण करणे. सभासदाला सहकारी संस्थेच्या एकूण भाग भांडवलाच्या 1/4 म्हणजे 1/5 पेक्षा अधिक भाग भांडवल धारण करता येत नाही, परंतु राज्य सरकार, जिल्हा परिषद यांना हे बंधन नसते. ते यास अपवाद आहे. म्हणजे तुम्ही जे काही संस्थेच्या जे काही तुम्ही गुंतवणूक केलेली असेल असं असो किंवा जे काही भाग तुम्ही गुंतवला असेल त्याचा 1/5 एवढा भाग तुम्हाला त्या ठिकाणी काय करता येतो, धारण करता येतो. त्यापेक्षा अधिक भाग तुम्हाला घेता येत नाही. म्हणजे 100 रुपये असेल तर तुम्ही त्याचा 20 रुपये भाग एवढा तुम्ही घेऊ शकता, कारण 100/5 म्हणजे किती, 20. हा 20पेक्षा जास्त रक्कम तुम्हाला त्या ठिकाणी धारण करता येत नाही, कारण 1/5 त्या ठिकाणी दिलेलं आहे. पण हे जिल्हा परिषद, राज्य सरकार यांना हे बंधन नसते. ते याच्यापेक्षा जास्त भाग धारण करू शकता, पण सभासदांना फक्त 1/5 एवढाच भाग त्या ठिकाणी काय करता येतो, धारण करता येतो. देयता. चौथ्या जबाबदारीमध्ये सहकारी संस्थेची मात्र सभासदाची जबाबदारी ही त्याने धारण केलेल्या भागांच्या दर्शनी किमती इतकीच मर्यादित असते. म्हणजे या ठिकाणी काय दिलेलं आहे, मर्यादित जबाबदारीच्या सहकारी संस्थेची मात्र सभासदांची जबाबदारी हे त्याने धारण केलेल्या भागांच्या दर्शनी किमती एवढीच मर्यादित असते. म्हणजे जेवढा भाग धारण केलेला आहे त्याप्रमाणेच त्या ठिकाणी जबाबदारी त्या ठिकाणी किमती एवढी मर्यादित असते. म्हणजे जेवढी किंमत तुम्ही त्या ठिकाणी दिलेली आहे त्याप्रमाणे तुम्हाला त्या ठिकाणी जबाबदारी देण्यात आलेली असते. म्हणजे प्रत्येक सभासदाला त्याच्या भागधारणप्रमाणे, म्हणजे जे काही भाग त्या ठिकाणी त्यांनी घेतलेला आहे संस्थेमध्ये त्याप्रमाणे प्रत्येकाची जबाबदारी वेगळी असते. म्हणजे प्रत्येकाला हे कामं जे असतात ते वाटून दिलेले असतात. मग तुम्ही त्या ठिकाणी किती भाग दाखवलेला आहे, किती पार्टिसिपेशन केलेलं आहे संस्थेमध्ये, त्याप्रमाणे तुम्हाला तुमच्या किमती एवढीच जबाबदारी त्या ठिकाणी दिलेली असते. मग आता पुढे आहे आता तुम्हाला या ठिकाणी डायग्रामसुद्धा दिलेले आहे, ठीक आहे ना. तर डायग्राम्समध्ये तुम्हाला जबाबदाऱ्या दिलेल्या आहेत. तर एकूण 10 जबाबदाऱ्या त्या ठिकाणी दिलेल्या आहे. तर आतापर्यंत आपण किती बघितल्या, 4 बघितल्या, ठीक आहे. आता पुढची जी जबाबदारी आहे ती आहे वारस नोंद. तर सभासदांनी आपले वारस नोंद नोंदवले पाहिजे. सभासदांच्या मृत्यूनंतर सभासदाचा भाग मालकी हक्क हस्तांतर करण्यासाठी वारस नोंद आवश्यक असतो. सभासद कोणत्याही व्यक्तीची वारस नोंद करू शकतो, तसेच गरज भासेल तेव्हा वारस नावामध्ये बदलसुद्धा करू शकतो. तर जर इन केस सभासदांना जर काही झालं, म्हणजे जो काही सभासद असेल, कोणी एक व्यक्ती असेल, त्याला जर काही झालं इन केस, तर तो वारसदार म्हणून तो कोणाचंही नाव त्या ठिकाणी नोंदवू शकतो. म्हणजे त्याच्यानंतर तो हक्क त्या वारसाला त्या ठिकाणी प्राप्त होतो. आणि जर त्याला त्या वारसदारामध्ये काही चेंजेस करायचे असेल तर ते चेंजसुद्धा ते त्या ठिकाणी करू शकतो. ती जबाबदारी त्याला त्या ठिकाणी दिलेली असते. हा पॉईंट आपण अधिकार या ठिकाणी त्याच्यामध्ये सुद्धा बघितलेला आहे. तर हा सोपा पॉईंटच आहे. कर्ज वापर व परतफेड.
म्हणजे सहकारी संस्थेकडून कर्ज घेतात त्या सभासदांनी ज्या कारणासाठी कर्ज घेतलेलं आहे त्याच कारणासाठी वापर केला पाहिजे व कर्जाची नियमितपणे परतफेड केली पाहिजे. म्हणजे तर तुम्हाला आणखी एक जबाबदारी त्या ठिकाणी कशी आहे, तुम्ही संस्थेकडून कर्ज घेऊ शकता, कर्ज वापरू शकता, पण ज्या कामासाठी तुम्ही ते कर्ज घेतलेलं आहे त्याच कामासाठी त्या कर्जाचा काय झाला पाहिजे, वापर झाला पाहिजे आणि नियमितपणे त्याची परतफेड झालेली पाहिजे. म्हणजे जो काही तुम्हाला हप्ते पाडून त्या ठिकाणी दिलेला असेल कर्ज फेडण्यासाठी, त्या हप्तेप्रमाणे प्रत्येक हप्ता हा टाईम टू टाईम तुम्हाला फेडला गेला पाहिजे. म्हणजे त्याची परतफेड त्या ठिकाणी झाली पाहिजे. ही सुद्धा तुमची काय आहे किंवा सभासदाची काय आहे, जबाबदारी आहे. पुढची जबाबदारी म्हणजे चौकशीच्या वेळी माहिती पुरवणे. निबंधकाने सहकारी संस्थेची चौकशी केल्यास आवश्यक माहिती पुरवण्याची जबाबदारी सभासदाची असते. म्हणजे कधी कधी काय होतं, आपण अधिकारामध्ये बघितलं होतं, निबंधक जे काही असतात ते संस्थेची कधीही येऊन काय करू शकतात, चौकशी करू शकता. त्यावेळेस चौकशी केल्यास तुम्हाला जर त्यांनी विचारलं तर आवश्यक ती माहिती संस्थेबद्दल पुरवणे ही जबाबदारी तुमची असते. म्हणजे कुठल्याही प्रकारची चुकीची माहिती तुम्हाला त्या ठिकाणी द्यायची नाही आहे. जी जबाबदारी तुमची आहे, खरी माहिती त्या ठिकाणी तुम्हाला निबंधकाकडे पुरवायची आहे. सभांना उपस्थित राहणे. संस्थेच्या वेळोवेळी बोललेल्या सभांना उपस्थित राहणे व गरज भासल्यास मतदान करणे ही सुद्धा जबाबदारी सभासदांची असते. ज्या काही सभा आयोजित केलेल्या असतात त्यांना उपस्थित राहणे आणि वेळोवेळी जर मतदान करण्याची गरज भासली तर त्या ठिकाणी मतदान करणे ही सुद्धा जबाबदारी सभासदांची असते. पुढची जबाबदारी म्हणजे उत्पादित वस्तूंची संस्थेमार्फत विक्री. उत्पादक सहकारी संस्थेच्या सभासदांनी उत्पादित केलेल्या वस्तू उत्पादक सहकारी संस्थेमार्फतच विकल्या पाहिजे. उदाहरणार्थ दूध किंवा ऊस उत्पादक सहकारी संस्थेच्या सभासदांनी आपले उत्पादन संस्थेमार्फतच विकले पाहिजे. म्हणजे संस्थेमध्ये जे काही उत्पादन होत आहे, दूध आहे, ऊस आहे, तर संस्थेमध्ये जे काही उत्पादन होत आहे त्याचं विक्री जी आहे ती संस्थेमार्फतच झाली पाहिजे. म्हणजे कोणी दुसऱ्या व्यक्तीला बोलून किंवा दुसऱ्या संस्थेला बोलून त्या ठिकाणी त्याचं विक्री झाली नाही पाहिजे. ज्या ठिकाणी त्याचं उत्पादन होत आहे त्याच ठिकाणी त्याची काय झाली पाहिजे, विक्री झाली पाहिजे. हे केल्यामुळे तुमचं काय वाढणार आहे, नफा वाढणार आहे, जे आपण पुढच्या चॅप्टर्समध्ये आपल्याला शिकायला भेटणार आहे. जिथं तुम्ही उत्पादन करत आहे तिथंच तुम्हाला विक्री करायची आहे. म्हणजे कोणीही मधला माणूस तुम्हाला त्या ठिकाणी घ्यायचा नाही आहे. आणि शेवटची जबाबदारी म्हणजे नुकसान भरपाई. सभासदांच्या गैरवर्तनाने सहकारी संस्थेचे काही नुकसान झाले तर अशा नुकसानाची भरपाई संबंधित सभासदांनी केली पाहिजे. एखाद्या सभासदांची जर काही चुकी झाली असेल, काही चुकीचं काम झालं असेल किंवा गैरव्यवहार काही त्या ठिकाणी झाला असेल आणि त्या कारणास्तव जर संस्थेची काही जर त्या ठिकाणी नुकसान होत असेल तर ते नुकसान भरण्याची जी काही जबाबदारी असते ती संबंधित सभासदाची असते. म्हणजे ज्या व्यक्तीकडून ती चुकी झाली आहे त्याच व्यक्तीने त्या ठिकाणी ते काय करायचं आहे, नुकसान भरपाई करायची आहे. तर अशा प्रकारे आज आपण सभासदांचे अधिकार व सभासदांच्या जबाबदाऱ्या या ठिकाणी हा पॉईंट्स आपण कवर केलेला आहे. जर तुम्हाला कुठलीही गोष्ट नसेल कळली तर तुम्ही कमेंट्समध्ये नक्की कळवा आणि आपल्या चॅनल्सला लाईक करा आणि शेअर करा. आय होप तुम्हाला आजचं शिकवलेलं व्यवस्थित कळलेलं असेल. तो आज आपण इथेच आपलं लेक्चर स्टॉप करूया. हॅव अ नाईस डे. थँक्यू.